पब्लिक आज चालले उद्या जर इथं कोणत्या पोरांनी गाड्या लावल्या की मामा उभारली इथं जिम्मेदारी आहे. तर नमस्कार पब्लिक, आज सकाळी उठायला जरा वेळच झालेला, त्याच्यामुळे ठरवलेलं कॉलेजला काय जायचं नाही. पण तेवढ्या सरांचा मेसेज बघितला, एन्व्हायरमेंट प्रोजेक्ट बद्दल सूचना देणार आहे, सगळ्यांनी 10:30 पर्यंत यायचं. मग काय उठलो आणि पहिला आंघोळीला गेलो. आंघोळीहून आल्यावर बघतोय तर काय आपल्या भावाचा फोन आलेला. कॉलेजला कधी येणार आहे हेच विचारण्यासाठी भावानं फोन केलेला असणार आहे. मग काय भावाचा फोन उचलला. 9:15 वाजून गेले ते पावणे 10 वाजले आता. भावाचं हे बोलणं ऐकल्यावर जर आपल्या डोक्यातलं सगळं गणित झालं तरी पण आपल्याला काही लाज वाटत नाही. भावानं बघा आपण कसं चहा बिस्किट खात बसली निवांत. चहा बिस्किट खाऊन झाल्यावर पहिल्यांदा गाडीला किक मारली आणि चाललो कॉलेजकडे. पब्लिक आज चालले उद्या जर इथं कोणत्या पोरांनी गाड्या लावल्या की मामा उभारली इथं जिम्मेदारी आहे. कॉलेजमध्ये एंट्री केल्या गेल्या लागला मामावर झगडा. पण काही म्हणा, मामा एवढं दिलदार माणूस कोण नाही आपल्या VCK कॉलेजमध्ये. सगळी पोरं म्हणली चला वर्गात जाऊया. या आद्याचं तर काय वेगळंच असते बघा, म्हणून याला आम्ही कुठे नेत नाही. सर सूचना सांगायच्या आधी थोडा वेळ बसलो निवांत. आणि हे आपलं प्रेम्या भाऊ. या भावाच्या अंगात जे टॅलेंट आहे ते कुणाच्यातच नाही. ते टॅलेंट म्हणजे वर्षातून एकदा येणे सरांच्या शिव्या खाणे. तर या उम्याच्या अंगात कोणतं बोध शिरलं काय माहित, ट्रेडिंगच उघडून बसला. म्हणला आता घरदार विकणार, खरं ट्रेडिंग शिकणार. भाऊ आता काय ऐकत नाही, आता ट्रेडिंग शिकतेच आपलं भाऊ. तोपर्यंत सर आलं त्याने सरांनी प्रोजेक्ट सांगायला सुरू केला. फोटो दिसणार आहे आपलं चिन्मय भाऊ. ते का आलेलं नव्हतं म्हणून आपण त्याचा फोटो लावून त्याला सहभागी करून घेतला. चला म्हणलं आता आपण पण प्रोजेक्ट करूया. तर हे मशीनच बंद पडलं. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू, असं आमचं कायमच होते. मशीन चालू केलं खरं स्क्रीन काय लवकरच चालू होईना. म्हणलं चला तवर गेम खेळूया. मग काय लावली गेम आणि डायरेक्ट गाडी पळवाय सुरू. ते पण 180 100च्या स्पीडनं. तुमचा भाऊ काय सुट्टी देत नव्हता. येईल जाईल त्याला प्रत्येकाला उडवालता, ए डिस्क्याव डिस्क्याव. शेवटी आम्हाला जो PC पाहिजे होता तो काय चालू झालाच नाही. म्हणून चला म्हणलं आता घरी जाऊया, घरनच प्रोजेक्ट करून आणूया. घरला जाणार होतो तेवढ्यात पोरं म्हणले ते ऊन लय वाढले, थोड्या वेळ बसूया इथंच. बसूया म्हटल्यावर पोरांनी डायरेक्ट लावली PUBG आणि केलं गेम खेळायला सुरू. गेम खेळून झाले रे उमेशनं पोरांकडनं प्रोजेक्टच्या नावाखाली पैसे मागून घेतलेत आणि पोरांना वडापाव लस्सी देत बसला. आणि लस्सी तर अशी दाखवालता की जसं काय स्वतःच्या पैशानेच दिलाय. आणि या मेंबरचा तर कधी नादच करायला नाही. जिथं फुकट तिथं प्रकट अशी संघटना नाही. आणि आज अशाच प्रकारे मित्राच्या पैशाची लस्सी पिऊन आणि वडा खाऊन घरी चाललो. आणि अशाच प्रकारच्या नवीन लढतरी बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.